तर आता अखेरच देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडते की भाजपकडून पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करून नवीन चेहरा समोर आणला जातो हे बघणं महत्त्वाचं आहे। यानंतर वळूयात आता पुढच्या महत्त्वाच्या एका बातमीकडे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडेंनी शिर्डीमधील साई बाबांचं दर्शन घेतलेले। मंत्रिपदासाठी धनंजय मुंडे यांनी आता साई बाबांना साकडं घातल्याची चर्चा आहे। दरम्यान आपण निवडणुकीच्या आधी देखील साईंचे आशीर्वाद घेतले होते, आता पुन्हा एकदा साई दरबारात नतमस्तक होऊन मन प्रसन्न झालं असं त्यांनी म्हटलंय। तर आता अखेरच देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडते की भाजपकडून पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करून नवीन चेहरा समोर आणला जातो हे बघणं महत्त्वाचं आहे। यानंतर वळूयात आता पुढच्या महत्त्वाच्या एका बातमीकडे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडेंनी शिर्डीमधील साई बाबांचं दर्शन घेतलेले। मंत्रिपदासाठी धनंजय मुंडे यांनी आता साई बाबांना साकडं घातल्याची चर्चा आहे। दरम्यान आपण निवडणुकीच्या आधी देखील साईंचे आशीर्वाद घेतले होते, आता पुन्हा एकदा साई दरबारात नतमस्तक होऊन मन प्रसन्न झालं असं त्यांनी म्हटलंय।